नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जातोय अजून एकदा सिंगापूरला, तर पण ह्यावेळी आम्ही जातोय बसने, तर त्यामुळेच मी हा ब्लॉग शूट करतेय। आणि आता आम्ही पोहोचलोय बस टर्मिनलवरती। तर इथे सेम एअरपोर्टचाच फील येतं की इथे तुम्हाला बोर्डिंग पास पण देतात आणि सेम तसाच टाईपचा वेटिंग एरिया आहे, तसेच गेट्स आहेत। आणि मग आता आम्ही फायनली बसलोय बसमध्ये। तर आम्ही ट्रान्सस्टारची सोलिटायर बसमध्ये बसलो होतो आणि त्यांनी आम्हाला इथे कंपल्सरी सगळ्यांना बेल्ट लावायला लावले होते। आणि मग रोड वगैरे खूप स्मूथ आहे सिंगापूरला जाण्यासाठीचा। आणि मग इथे जे समोर बिल्डिंग येते हीच ती सोसायटी आहे आम्ही जिथे राहतो। पण हे आम्ही बिल्डिंगच्या समोरूनच जातोय, पण जवळ स्टॉप नसल्यामुळे आम्हाला बस टर्मिनललाच जावं लागलं। आणि मधनंच पाऊस पण येत होता आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी। आणि इथे फक्त व्हेजमध्ये आम्हाला व्हेज सँडविच मिळालं आणि मग तेच घेतलं आणि मग आम्ही ते बसमध्ये बसून खाल्लं। आणि ही ती बस आहे ज्या बसने आम्ही सिंगापूरला जातोय। आणि ते मग स्टॉपवरती आम्ही थांबून काय करणार, मग इकडे तिकडे थोडंसं बघत होतो, पण जास्त लांब नाही गेलो। तिथूनच बघितलं, तिथे एक चायनीज टेम्पल होतं, खूप सुंदर होतं। मग तेच आम्ही विचार करतो जाऊ की नाही जाऊ। मग लांबूनच पाहिलं आणि मग रिटर्न आम्ही बसमध्ये बसलो। आम्ही सकाळची लवकरची बस घेतली होती, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक नाही लागलो रोडवरती पण। आणि आमचं इमिग्रेशन पण खूप लवकर झालं, गर्दी नाही भेटली। आणि सिंगापूरचं तर इमिग्रेशन खूप इझी आहे, फक्त आपल्याला पासपोर्ट स्कॅन करावा लागतो, आपल्याला स्टॅम्प देत नाहीत, काही नाही, सगळ्यात इझी आहे इमिग्रेशन। आणि मग आम्ही सिंगापूरमध्ये पोहोचलो। तर आता आम्ही निघालोय थोडंसं बाहेर एक्सप्लोर करायला। माहिती नाही कुठे जाणार आहे, पण बघू कुठे जाऊ शकतो। इथे एक टेम्पल आहे जिथे काही इव्हेंट्स सुरू होते। तर मग जे शेखरचे सिनियर मॅनेजर आहेत ते आम्हाला तिथे घेऊन गेल्या होत्या आणि त्यांनी मग आम्हाला तिथली पूर्ण माहिती पण सांगितली। त्या साऊथ इंडियन आहेत, त्यामुळे त्यांना खूप माहिती त्या टेम्पलबद्दल। टेम्पल खूप सुंदर आहे, जर तुम्ही कधी आलात तर नक्की व्हिजिट करा। फोटो घेतलायस का? ही आहे ती मूर्ती, हे आहे महादेवाचं टेम्पल। आणि गर्दी बघू शकता, इथे किती गर्दी आहे। हे बघून खूप छान वाटतं की हे लोक त्यांचे रूट्स नाहीत सोडत, सगळे जे काही ट्रेडिशन आहेत सगळं फॉलो करतात। आम्ही डिनर केला, कुल्फी खाल्ली आणि मग हॉटेलवरती आलो। आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।